नमस्कार मैत्रिणींनो, मी सबिया सबा क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आपल्याला बघा कोणतंही पुस्तक किंवा तुम्ही असं कुराण शरीफ ठेवण्यासाठी जिल्लेदान किंवा मग हिला तुम्ही कुराणचा कवर सुद्धा बनवू शकता। तर हे बनवायचं बघा, आपल्याला पुस्तक सुद्धा आपण झाकून वगैरे ठेवलं तर पुस्तक सुद्धा आपलं खूप दिवस जातो, ते खराब होत नाही। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा। असंच जर तुमचं सपोर्ट भेटत गेलं तर मी तुमच्यासोबत आणि खूप छान छान असे नवीन व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर चला मग फ्रेंड्स, आपण व्हिडिओला सुरू करूया। तर बघा, इथे मी एक ब्लाउज पीस घेतलेला आहे। तुम्ही कोणताही ब्रोकेडचा किंवा प्रिंटेड सुद्धा असा कपडा घेऊ शकता। मी ही नॉर्मल प्लेन कपडा, असं जे ब्लाउज पीसचा कपडा असतो ते घेतलेला आहे। आता तिची लांबी आणि रुंदी बघा, इथे 20-20 इंच घेतलेली आहे। जर तुमचं कुराण शरीफ असं लहान जर असेल ना तर तुम्ही 14 इंचाचं किंवा पुस्तक लहान असेल तर 14 इंच 15 इंच असं मेजरमेंट करून घेऊ शकता तुम्ही। आता इथे माझ्याकडे मोठी कुराण शरीफ ठेवायची होती, त्यासाठी बघा इथे मी 20 इंचाचं घेतलेलं आहे, 20x20चं घेतलेलं आहे। हिला लहान आणि मोठं तुमच्या हातात असतं करायचं। जर तुमचं शिवणं झालं तरी तुमच्या असं पुस्तकालाही मोठं होत असेल तर तुम्ही आणि डबल तिला सिलाई मारून छोटं सुद्धा करू शकता। तर बघा इथे मी 20x20चं घेतलेलं आहे आणि मी बरोबरच घेतलेलं होतं, तर मी काही कमी वगैरे केलेलं नाही। तर आता मी 20x20चा कपडा काढून घेतला। आता ही कसं शिवायचं तुम्हाला इथेच ठेवून मी दाखवते बघा। एक फोल्ड असं करायचं, दुसरा फोल्ड असं करायचं आणि तिसरा फोल्ड असं करायचं। चौथा आपल्याला फोल्ड करायचं नाही, 3 पदर आपल्याला जोडून घ्यायचे, चौथ्याला आपल्याला जोडायचं नाही, कारण तिकडून आपल्याला घालायचं असतो कुराण शरीफ किंवा मग पुस्तक वगैरे। तर आता तुम्हाला मी शिवून सुद्धा दाखवते कशा पद्धतीने शिवायचं ते मी तुम्हाला फक्त ठेवून दाखवलेलं होतं। तर बघा इथे कपडा घेतलं, आता चारी साईड जे आहेत ना तिचे आपल्याला डबल फोल्ड करून असं सिलाई मारून घ्यायची आहे। उलटा आणि सरळ जे भाग आहे ना ते बघायचं, उलट्या साईडनेच असं फोल्ड करायचं आणि सिलाई मारून घ्यायची आहे। चारी साईड फोल्ड करून घ्यायचे, जेणेकरून की आपण जर सिलाई वगैरे मारली तरी तिचे धागे वगैरे दिसू नये यासाठी आपण आधीच असं फोल्ड करून घ्यायचं, म्हणजे परत काही आपलं धागे किंवा मग परत फोल्ड करण्याची गरज पडत नाही। आणि आपल्याला 3 पदर जे आहेत ना ते शिवायचे असतात आणि एक पदर आपल्याला ते असं ओपनच ठेवायचं असतो, त्यासाठी एका पदराला तर आपल्याला सिलाई मारावीच लागते। यासाठी चारहीला जर मारलं ना तर फिनिशिंग सुद्धा खूप छान दिसते, तागे वगैरे दिसत नाही। तर बघा इथे आता सगळीकडे माझं फोल्ड करणं झालेलं आहे। आता हे कसं शिवायचं ते तुम्हाला दाखवते। तर सगळ्यात आधी ना आपल्याला डबल फोल्ड करायचं, कोणताही भाग घ्यायचा तिला डबल फोल्ड करायचं, कोणत्याही साईडचं जर तुम्ही घेतलं तर। फक्त शिवताना एवढं लक्षात ठेवायचं की उलटा आणि सरळ भाग बघायचं। आता जिथून आपण फोल्ड केलेलं होतं ते उलटा भाग होतं, तर उलट्या साईडनेच आपल्याला सिलाई मारून घ्यायची, जेणेकरून की सगळं जी सिलाई ना आतल्या बाजूला जावे म्हणून। तर बघा इथून आता मी हे जे फोल्ड केलेलं होतं तिला तेवढी सिलाई मारून घेतलेली आहे। आता आपल्याला ही दुसरं कसं जोडायचं ते सुद्धा दाखवते बघा। अर्ध केलं होतं, आता आपल्याला इथे ओपन करायचं, थोडंसं ओपन करायचं। तुम्ही या दोन्ही भागामधून कोणताही एक वरचा किंवा खालचा भाग घ्यायचं आणि मग सिलाई मारून घ्यायची बघा। कसं घ्यायचं ते सुद्धा दाखवते। असं हिला ओपन करून घ्यायचं, क्रॉस करायचं आणि दुसऱ्या जी भाग आहे ना तिला असं जोडून घ्यायचं। आता हे जोडलेलं आहे मी, तुम्ही बघू शकता। एक ओपन सोडलं, आता हिच्यात एक आपण फोल्ड करून शिवलं होतं, आता दुसऱ्याला सुद्धा ह्या पद्धतीने फोल्ड केलं। आता ही सिलाई मारलं ना तर आपलं झालं, एवढं शिवायचं होतं, ह्याच्याहून जास्त काही इथे आपल्याला शिवायची गरज नाही। आता हिला तुम्ही दोन्ही सिलाई मारलं ना, खूप सोपी पद्धत आहे शिवायची आणि पुस्तकाला जेवढं झाकून ठेवलं ना धूळ बसत नाही किंवा खराब सुद्धा होत नाही। बघू शकता हिला आता ओपन केल्यानंतर तुम्हाला दाखवते बघा। आता हिला ही उलट भाग आहे, आपल्याला ही आता तुम्हाला मी सरळ करून दाखवते। सरळ केल्यानंतर तर खूप छान असं स्क्वेअर शेपचं दिसतो। एक साईड जी आहे ना ती आपण ह्याच्यामध्ये पुस्तक किंवा कुराण घालण्यासाठी ठेवलेले आहे। आता तुम्हाला मी हिचं सरळ करून दाखवते। जे हिचे कोपरे आहेत ना, कोपरे चांगला बोट घालून किंवा मग तुम्ही हे जे स्क्रू ड्रायव्हरनं वगैरे हिचे चांगले कोपरे काढून घ्यायचं, जेणेकरून घ्यायचं लुक आणि फिनिशिंग खूप छान येते। आता बघू शकता जे सेंटर पॉईंटमध्ये सुद्धा मी 3 पार्ट जोडलेले होते ते सुद्धा किती छान असे व्यवस्थित बसलेले आहेत। आता जे इथलं भाग आहे ना आपण जे ओपन सोडलं होतं तिथं आपल्याला एक दोरी लावून घ्यायची, जेणेकरून की आपल्याला बांधून वगैरे ठेवू शकतो आपण। म्हणजे असं मोकळं ठेवण्यापेक्षा किंवा मग गुंडी सुद्धा लावलं तर तिला जास्त वेळ लागतो, असं थोडंसं गुंडाळून हिला बांधलं की एकदम परफेक्ट बसतो। तर हिची जी रुंदी आहे ना ती 2.5 इंच घेतलेली आहे आणि हिची जी लांबी आहे ना मी 40 इंच घेतलेली आहे। आता याला ना आपण फोल्ड करायचं बघा। सगळ्या आतल्या बाजूला ओपन जे कपडा असतो ना ते आतल्या बाजूला घालायचं, असं नाडा शिवल्याने हिला शिवून घ्यायचं। आता ही शिवणं झालेलं आहे, जे आपण आता ही नाडा 40 इंच लांबीचं मी केलं होतं, तुम्ही तुमच्या हिशोबाने थोडंसं कमी जास्त करू शकता। आता जे एक पार्ट आपण ओपन ठेवलेलं होतं ना तिथं आपल्याला आतल्या बाजूलाच ही नाडा लावून
लावून घ्यायचं आहे बघा. वरच्या साईडला लावायचं नाही, वरच्या साईडला आपल्याला काहीच दिसू द्यायचं नाही. तर हे सगळं आतल्या बाजूलाच करायचं. इथं चांगलं पॅक करायचं. जर तुम्हाला असं मशीन नको वाटत असेल ना तर तुम्ही हातानं सुद्धा ह्याचे 2-4 टाके असं घालू शकता. हे उकलत नाही पण तरी सुद्धा पॅक केलेलं कधीही चांगलं असतो. तर बघा ही लावून घेतलेलं आहे. आता ही नाडा जी आहे ना तिला आपल्याला असं लटकन लावायचं म्हणजे थोडंसं आणि छान लुक दिसतो. यासाठी मी बघा इथे जसा तुम्ही ब्लाऊज पीसला वगैरे लटकन लावतात ना त्या पद्धतीने बघा ही कपड्याचंच मी लटकन केलं आणि तिलाच मी ह्याच्यावरती लावलेलं आहे. तर आता मग तुम्हाला हिचं ओपन करून दाखवते बघा. सगळं हिचं शिवणं झालेलं. किती सोपी पद्धत आहे बघू शकता तुम्ही. खूप जणांना ही जमत नाही पण एकदम सोपं आहे आणि असं झाकून ठेवणं हे सुद्धा आपल्यासाठी चांगलंच असतो. तर आता ही लटकन सुद्धा झालेलं आहे. पूर्ण शिलाई झालेली. तुम्हाला ओपन करून दाखवते कशा पद्धतीने झालेलं आहे तुम्ही बघू शकता. हिचं फायनल लुक सुद्धा तुम्हाला ही कपड्याचं मी नॉर्मल एकेरी कपड्याचं दाखवलेलं आहे. आता एक विदाऊट कुठेच तुमची शिलाई दिसणार नाही असं मी हिचं अस्तर लावून एक कपड्याचं करणार आहे. ते तुमच्यासोबत खूपच लवकर मी शेअर करणार आहे. ह्याच्यामध्ये बघा मी कुराण शरीफ सुद्धा ठेवून दाखवते तुम्हाला किती चांगल्या पद्धतीने. आणि ही मोठ्या साईजची कुराण शरीफ होती ती एकदम परफेक्ट तिच्या मापाची मी शिवलेली होती. मला जर ह्याहून जर लहान करायचे असेल ना तर तुम्ही 14 इंच 15 इंचाचं घेऊ शकता. इथे मी 20 इंचाचं घेतलेलं होतं. ही मोठ्या साईजची कुराण शरीफ होती. तुम्हाला हा व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल ना तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे तुमचा असं सपोर्ट भेटलं तर मला तुमच्यासोबत आणि एक नवीन मी व्हिडिओ शेअर करेल. धन्यवाद.